आज मी आलतो अंबाजोगाईमध्ये असलेल्या योगेश्वरी देवीचे दर्शन करायला. या ठिकाणी आपल्याला आलेल्या या ठिकाणी मामा नवस पेडताना दिसले आणि आपल्याला डायरेक्ट व्हीआयपी लाईन मध्ये दर्शन कसं भेटलं. हॅलो मित्रांनो, मी आहे तुमचा प्रथमेश दीक्षित. नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी आलतो अंबाजोगाईमध्ये असलेल्या योगेश्वरी देवीचे दर्शन करायला. आज मंदिराच्या जत्रेचा शेवटचा दिवस होता, यामुळे मंदिरामध्ये खूप असा गर्दा होता. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, अंबाजोगाईमध्ये असलेल्या श्री योगेश्वरी देवी मंदिर हे बीड जिल्ह्यातील एक प्रसिद्ध आणि महत्वाचे शक्तीपीठ आहे. या ठिकाणी मंदिराच्या बाहेर प्रसाद घेतला, मंदिराच्या मुख्य द्वारापाशी निघालो. या ठिकाणी बघतो त्या ठिकाणी मामा त्यांचा नवस पेडत होते, त्यामुळे सर्व लोक थांबले होते. थोड्याच वेळात मंदिराच्या आतमध्ये आलो. या ठिकाणी खूप अशी मोठी दर्शनासाठी लाईन होती. मित्रांनो, हे मंदिर हेमाडपती स्थापत्य शैलीचे असून अंबा अंबिका या नावाने सुद्धा ओळखले जाते. मित्रांनो, पौराणिक कथेनुसार असं सुद्धा म्हणलं जातं की दंतासूर नावाच्या राक्षसाचा वध करण्यासाठी देवीने योगेश्वरी रूप घेतला होता आणि त्यानंतर आंब्याच्या झाडाखाली वास केला, यामुळे अंबाजोगाई असे नाव पडले असे सुद्धा म्हणले जाते. मला या ठिकाणी योगेश्वरी देवीच्या मंदिराचा आतून शूट करायचा होता, यामुळे आम्ही सरळ कार्यालयाकडे निघालो परमिशन घेण्यासाठी. कार्यालयामध्ये आम्हाला शूट करायची काही परमिशन दिलं नाही. त्यांनी आम्हाला सरळ व्हीआयपी लाईन मध्ये दर्शनासाठी पाठवलं. या ठिकाणी मंदिराच्या बाहेर महादेवाचे दर्शन करून आम्ही सरळ निघालो व्हीआयपी लाईनच्या दर्शनाकडे. या ठिकाणी व्हीआयपी दर्शनाच्या लाईनसाठी कोणी सुद्धा नव्हतं. मी माझा मित्रच होता. पुढे एवढी मोठी लाईन लागली होती. या ठिकाणी सरळ मंदिराच्या आतमध्ये दर्शन करायला निघाला, परत परमिशन नसल्यामुळे आम्ही मोबाईल इथे बंद करून मंदिराच्या आतमध्ये निघाला. दर्शन करून मंदिराच्या बाहेर आलो. मित्रांनो, अंबाजोगाई तर हे मंदिर अगदी परळी वैजनाथ पासून 25 किलोमीटरच्या अंतरावर आहे. मित्रांनो, तुम्ही सुद्धा या मंदिरात दर्शनाला या. खूप सुंदर असं या ठिकाणी मंदिर आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. असे व्हिडिओ पाहण्यासाठी प्रथमेश दीक्षितला फॉलो करा. तर उद्या भेटू एक नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.